श्री पांडव प्रताप कथासार अध्याय 55. गांधारीचा भगवान श्रीकृष्णाला शाप. अतिशय दुःखाने धृतराष्ट्राला मूर्छा आली. सावध झाल्यावर तो पुन्हा शोक करू लागला. तेव्हा विदुर म्हणाला, हे राजा, सर्व जग हे नाशवंत आहे. तेव्हा पुत्राबद्दलचा चाललेला हा तुझा शोक आता तू आवर. करणी तसे फळ या नियमाने झाले ते योग्य आहे. तेव्हा आता खेद करू नकोस. नंतर ते सर्व सामुग्री घेऊन क्रियाकर्म करण्यासाठी गेले. धृतराष्ट्र, संजय, विदुर, गांधारी व तिच्या सुना कुंती, द्रौपदी, सुभद्रा, उत्तरा, द्रोणाची स्त्री कुपी, कर्णश्रिया, धारातीर्थी पडलेल्या क्षत्रियांच्या बायका, माता, बहिणी सर्व रणक्षेत्री आली. नंतर पांडव, सत्यकी, कृपाचार्य आले. गंगातीरी सर्वांची भेट झाली. धर्माने धृतराष्ट्राला आदरपूर्वक नमस्कार केला. तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला, आता तुमच्याशिवाय कोणी नाही. माझा भीम कुठे आहे? मला त्याला भेटायचे आहे. भीम पुढे जाणार. एवढ्यात कृष्णाने त्याला खुणेने मागे होण्यास सांगितले. पुढे काय होणार हे त्याने आधीच ओळखले होते. म्हणून त्याने भीमासारखा भासणारा लोखंडी भीमाचा पुतळा पुढे उभा केला. धृतराष्ट्र अंध होता. भीम समजून त्याने या पुतळ्याला आपली सर्व शक्ती एकवटून कवटाळले. त्याबरोबर त्या पुतळ्याचे अगदी पीठ झाले. आपण भीमाला मारले असे त्याला वाटले. नंतर तो आपल्या कृतकर्माबद्दल रडू लागला. रागाच्या भरात आपण हे कृत्य केले असे तो म्हणू लागला. तेव्हा कृष्णाने झालेली सर्व हकीकत सांगितली. भीम जिवंत आहे हे ऐकून धृतराष्ट्राला बरे वाटले. मग पांडवांनी त्याला व गांधारीला पुष्कळ प्रकारे समजावून सांगितल्यावर त्याचे समाधान झाले. धर्मानेही समजावले. भीम मात्र म्हणाला, द्रौपदीला दुर्योधनाने मांडी उघडी करून दाखवावी का? नंतर धर्म गांधारीला म्हणाला, तू आम्हाला माते समान आहेस. आमच्या हातून हा सर्वनाश झाला तर तू मला शाप दे. धृतराष्ट्र आंधळा असल्याने गांधारी पण आपले डोळे पट्टे लावून झाकी. धर्माने असे म्हणताच पट्टी थोडी दूर सारीत ती म्हणाली, आता तू आमचा सांभाळ कर. तुला मी पुत्र समजत असता तुला शाप कसा देऊ? नंतर पांडव व कुंती यांची तेथे 14 वर्षानंतर प्रथम भेट झाली. द्रौपदी व सुभद्रा कुंतीला भेटल्या. धृतराष्ट्राच्या सर्व सुना व शूरपत्न्या रणक्षेत्रावर जात असता दुःखाने त्याने आकांत केला. भीष्म, कर्ण, द्रोण व अभिमन्यू यांच्या देहाला पशूंनी स्पर्श केला नव्हता. दुर्योधनाला पाहून गांधारी व इतर बायका रडू लागल्या. दूर एकीकडे भीष्म शरपंजरी अवस्थेत पडला होता. तेथे जाऊन सर्वांनी त्याला नमस्कार केला. गांधारीने ते सर्व पाहून उद्वेगाने कृष्णाला म्हटले की, कृष्णा, आमच्या वंशाचा हा नाश होण्यास तू कारणीभूत आहेस. पांडवांच्या पाठीशी राहून तू हा नाश ओढवलास. तेव्हा तुझ्याही कुळाचा नाश होणार हे मला ठाऊक आहे. तेव्हा कृष्ण म्हणाला, तुझा हा शाप मला हितकरच आहे. नंतर धृतराष्ट्राने आपल्या 100 पुत्राचे क्रियाकर्म करून त्यांचे दहन केले. धर्मानेही आपल्या पुत्राधिकांचे दहन केले. नंतर कर्णास कोणी अग्नी द्यावा असा प्रश्न पडला. तेव्हा कुंतीचे मातृप्रेम जागृत झाले. तिने रडत सर्व हकीकत धर्मास सांगितली. धर्मास मग फार वाईट वाटले. कर्ण हा माझा भाऊ आहे हे जर मला ठाऊक असते तर मी त्याला बंधू प्रेमाने वागले असते. हा एवढा नाशही झाला नसता.
बायकांची जातच मुळी कपटी असते, हे म्हणून इथून पुढे बायकांच्या मनात कोणतीच गुप्त गोष्ट राहणार नाही, असा त्याने शाप दिला व कर्णाची उत्तरक्रिया करून दहन केले. अशा रीतीने पहिला दिवस झाला. मग 13 दिवस होईपर्यंत ते सर्व तेथेच राहिले. श्री पांडव प्रताप कथासार अध्याय 55.